रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू. रायगडच्या आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एक स्कॉर्पिओ गाडी खोल दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत 8 जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे आणि प्राथमिक माहितीनुसार महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यानच्या मार्गातील आंबेनळी घाटाच्या परिसरात ही दुर्घटना घडली आहे. स्कॉर्पिओ गाडी खोल दरीत कोसळल्यामुळे मृत प्रवाशांचे मृतदेह वर आणण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागत आहेत. आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि बचाव कार्य सुरू झालं आहे. बचाव पथकांना आतापर्यंत 2 मृतदेह शोधण्यात यश मिळालेलं आहे. ही स्कॉर्पिओ गाडी आंबेनळी घाटात जवळपास 1000 फूट खोल दरीत कोसळली आहे. ही स्कॉर्पिओ गाडी साताऱ्यातील असल्याचं समजत आहे. रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटात अनेकदा अपघात घडतात. हे सर्वजण कोकण किंवा महाबळेश्वर परिसरात फिरण्यासाठी आले असावेत असा अंदाज वर्तवला जातो आहे. स्थानिक प्रशासन, ट्रेकर्स आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून खोलदरी आणि कठीण भूप्रदेशांमुळे बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच रविवारी रात्री 10 वाजल्यापासून महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू असून पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झालेले आहे. सध्या दोरीला स्ट्रेचर बांधून 2 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. हे मृतदेह घेऊन रुग्णवाहिका पोलादपूरमधील सरकारी रुग्णालयात गेलेली आहे. अपघातामधील मृत प्रवासी हे कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी असल्याचं समजत आहे. प्राथमिक माहितीनुसार मृतांमध्ये महेश अनिल पवार वय वर्ष 25, आदित्य अशोक साळुंखे वय वर्ष 21, रितेश राजेंद्र लोखंडे वय वर्ष 25, सुहास जितेंद्र लोखंडे वय वर्ष 20, अंश समीर चव्हाण वय वर्ष 18, उत्कर्ष आनंद शिंगटे वय वर्ष 21, अनिल अभिमन्यू शिंगटे वय वर्ष 21, नितीन किसन नायकोंडे वय वर्ष 35 यांचा समावेश असल्याची माहिती समोर येते. दरम्यान रात्री 10 वाजल्यापासून महाबळेश्वर ट्रेकर्स तसेच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू असून पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. हा अपघात जो आहे महाबळेश्वर पोलादपूर रोडवर आंबेनळी घाटात हा अपघात झालेला आहे. या स्पॉटवर एक स्कॉर्पिओ गाडी काल पहाटे म्हणजे शनिवारी उशिरा रात्री किंवा रविवारी पहाटे घाटात खाली गेलेली आहे दरीत. तर त्या गाडीमध्ये एकूण 8 जण होते. मुलंच होती, सगळी तरुण मुलं होती आणि त्या मुलांनी बीचवर एन्जॉय केल्यानंतर परतीच्या प्रवासावर हा अपघात झालेला आहे. गाडी स्पीडमध्ये होती, टर्न लक्षात आलेला नसणार आहे असा एक आमचा प्राथमिक अंदाज आहे. त्या 8 जणांच्यापैकी 2 जणांच्या डेड बॉडीज या स्पॉटवरून रेस्क्यू टीमने वरती आणलेल्या आहेत. बाकीच्या 6 बॉडीज ज्या आहेत त्या दरीतून बाहेर काढण्याचं काम चालू आहे. तरी काय अडथळे येत आहेत काढण्यासाठी येणारे अडथळे म्हणजे दरी जी आहे ती खूप खोल दरी आहे आणि 200 फूट जवळजवळ खाली गाडी गेलेली आहे. वरून पाहिल्यानंतर ते दिसत पण नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मोबाईल चालू होता, त्याच्यावरूनच त्यांचं लोकेशन मिळालं आणि बाकीचे जे आहेत मधमाशांचं मोहळ वगैरे जो आहे त्याच्यामुळं खाली अजून त्या बॉडीज बाहेर काढणं तो अडथळा येतो आहे. तर सध्या कुणी भेट दिली आता इथंपर्यंत भेट देणारे आमचे महामार्गचे SP काकडे सर आले होते, मी स्वतः आलेले आहे. बाकीचे लोकल तहसीलदार, DYSP, लोकल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि आमची टीम महामार्ग सुरक्षा पथकची PSI रामेश्वर ढाकणे, PI भरत शेंडगे या सर्वांनी भेट दिलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, रायगड.